नमस्कार, मी तेज बोरगरे. हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत करतो. अल्कोहोल आणि त्यामुळे होणारे लिव्हरचे आजार हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे आणि त्याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर अक्षय कुलकर्णी आहेत. तर डॉक्टर अक्षय कुलकर्णी यांचा आपण थोडक्यात परिचय करूया. आपलं सगळ्यात पहिलं स्वागत आहे या सगळ्या चर्चेमध्ये. तर अक्षय कुलकर्णी हे DRNB मेडिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी तज्ज्ञ असून पचन संस्थेच्या आजाराचं ते निदान आणि उपचारामध्ये त्यांचा सखोल अनुभव आहे आणि सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असून कुटुंब ही पार्श्वभूमी त्यांना लाभलेली आहे डॉक्टरांची. आणि त्यांनी MBBS पदवी BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे येथून पूर्ण केली असून त्यानंतर MD JAL मेडिकल कॉलेज अजमेर येथून त्यांनी पूर्ण केले. पुढे त्यांनी KIMS हॉस्पिटल हैदराबाद येथून DRNB मेडिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी पूर्ण केली आहे आणि त्यांनी UGI एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP यांसारख्या प्रगत एंडोस्कोपिक तपासण्या आणि सोबतच इसोफेजियल व्हेरिसेस लिगेशन आणि सोबतच स्ट्रक्चर डायलेशन यांसारख्या उपचारात्मक प्रक्रियांचा व्यापक अनुभव त्यांच्यासोबत आहे. इसोफेजियल आणि ॲनोरेक्टल मॅनोमेट्री, PH मॅनोमेट्री यामध्येही त्यांचं विशेष प्रावीण्य आहे आणि सोबतच IBD व्यवस्थापनामध्ये त्यांना विशेष रस असून रुग्णांना अचूक निदान आणि सोबतच आधुनिक उपचार पद्धती आणि समर्पित सेवा देणं हे त्यांचं ध्येय आहे. हे सर्व परिचय डॉक्टरांविषयी झालेला आहे आणि त्यानंतर आपण ह्या संपूर्ण कार्यक्रमाला आणि या चर्चेला सुरुवात करणार आहोत. जसं मी तुमचं परिचय करून दिलेलं आहे आणि आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे अल्कोहोल आणि त्याचे जे होणारे नुकसान आहेत त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न आहे, अल्कोहोल आपल्या लिव्हरला कोणते धोके संभवतात आणि लिव्हरचे कोणते आजार याच्यामुळे होऊ शकतात आणि किती घातक आहे? सगळ्यात पहिले सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद. तर अल्कोहोलमध्ये आपल्या शरीराला जे अपाय होतात त्यापैकी सगळ्यात ससेप्टेबल ऑर्गन हा एक लिव्हर आहे. साधारणपणे लिव्हरमुळे आपल्याला अल्कोहोलमुळे लिव्हरचे 3 आजार होतात. एक तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे फॅटी लिव्हर, आणि जर आपलं अल्कोहोलचं प्रमाण जास्त असेल तर त्याचं कन्व्हर्जन काही वर्षानंतर अल्कोहोलिक हेपॅटायटिस, म्हणजे आपण ज्याला सोप्या भाषेमध्ये लिव्हरवर सूज येते असं म्हणतो, आणि खूप वर्षानंतर काही कालावधीनंतर त्याचं रूपांतर लिव्हर सिरोसिस, म्हणजे हे एक टर्मिनल स्टेजचा लिव्हरचा आजार आहे जो अल्कोहोलचं प्रमाण आपण खूप दिवसांचं घेत असाल तर तो आपल्याला होऊ शकतो. पण हे अल्कोहोल न घेण्यासाठी काय असतं? म्हणजे अनेक जण घेतात पण त्याचे जे नुकसान होणारे असतात ते अनेकांना माहीत नसतात. तर हे न घेणं किंवा मग घेतल्यानंतर मग त्याचं प्रमाण किती असावं किंवा मग त्याची योग्यता नेमकी कशा पद्धतीनं असावी, सोप्या भाषेत काय मार्गदर्शन करायला? सोप्या भाषेत सांगायचं तर नो अल्कोहोल इज सेफ फॉर द बॉडी. अत्यंत कमी अल्कोहोल घेणाऱ्यांमध्येही जसं मी तुम्हाला सांगितलं लिव्हरचा सुरुवातीचा आजार होतो ज्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो. त्यामुळे काही बरेच पेशंट्स आणि रुग्ण मला प्रश्न विचारतात की डॉक्टर साहेब आम्ही तर कधीतरी घेतो, आम्हाला होऊ शकतो का? तर मी त्यांना हे उत्तर देतो, नक्कीच होऊ शकतो. अर्ली स्टेजमध्ये आपल्याला फॅटी लिव्हर किंवा अल्कोहोलिक हेपॅटायटिस हे नक्कीच होऊ शकतात. पण मग त्याचं प्रमाण कमी जास्त झाल्यामुळं याची जी रुग्णांना त्याचा त्रास होतो हे प्रमाण कमी जास्त झाल्यामुळं होतं? नक्कीच. काही जण जर ऑकेजनली घेणारे असतील अल्कोहोलचं प्रमाण तर त्यांना जास्त त्रास होत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं अर्ली स्टेजचे आजार होतात. परंतु जर खूप दिवसांचा आणि वर्षांचा जर सेवन असेल तर लास्ट स्टेज टर्मिनल स्टेज लिव्हर डिसीज ज्याला आपण सिरोसिस म्हणतो तो त्यांना होऊ शकतो. बरोबर. आता ही अल्कोहोल किती प्रमाणात लिव्हरच्या दृष्टीनं सेफ मानली जाते? त्याचं काही प्रमाण आहे का डॉक्टरांकडे? ॲक्च्युली नो लिमिट ऑफ अल्कोहोल इज सेफ. कुठल्याही प्रमाणात अल्कोहोलमध्ये हे लिव्हरच्या दृष्टीने हानिकारकच आहे. परंतु जर आपण काही प्रमाणात लिमिटमध्ये घेत असाल तर यू विल बी प्रिव्हेंटेड फ्रॉम ॲडव्हान्स लिव्हर डिसीज, म्हणजे सिरोसिसपासून आपल्याला साधारणपणे तो आजार होत नाही. आणि जर आपण प्रमाणात योग्य ठेवलं आणि नंतर ते बंद केलं तर आपला आजार लिव्हर पूर्वीसारखंही होऊ शकतं. त्याच्यामुळे जसं तुम्हाला सांगितलं मी, इट इज बेटर टू अवॉइड ऑल द अल्कोहोल फ्रॉम लिव्हर पॉईंट ऑफ व्ह्यू. पण जर आता काही रुग्ण घेत असतील तर मग त्यांना नेमकं काय आपल्याला जर घेत असतील तर मग ते थांबवण्यासाठी किंवा मग जर त्याच्यावरती एक लिमिटेशन आपण हे केलं तर त्याचं काही धोका किंवा मग अशा पद्धतीनं रुग्णांवरच्या शारीरिक एकंदरीतच? हो नक्कीच. आपण जर अल्कोहोल थांबवलं तर लिव्हरचे जे आपलं डॅमेज आहे, जो अपाय आहे तो आपल्याला
पूर्ववत करता येतो, नक्कीच करता येतो. अल्कोहोलचे प्रकार आणि लिव्हरचे होणारे संबंध हे नेमकी याच्यामध्ये दोन्हीमध्ये वर्गीकरण केलं तर कोणते अल्कोहोल जास्त नुकसानात आहे आणि कोणतं नाही, जर वर्गीकरण करायचं झालं तर कसं कराल? हा एक सामान्य माणसामध्ये हा खूप कॉमन प्रश्न आहे की आम्ही कुठल्या प्रकारचं अल्कोहोल आमच्या बॉडीला सेफ आहे. तर सोप्या भाषेत सांगायचं तर बियर याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण हे कमी असतं, साधारणतः 5 ते 60%. ज्याला आपण वाईन म्हणतो त्याच्यात 10 ते 15% असतं. आणि जे हार्ड लिकर्स असतात जसं की रम, विस्की, वोडका याच्यामध्ये साधारणतः 30 ते 35% अल्कोहोल असतं. तर शरीराच्या दृष्टीने, लिव्हरच्या दृष्टीने जे हार्ड लिकर आहे हे जास्त अपायकारक असतात. त्याच्यामुळे त्याचं सेवन हे अत्यंत कमी किंवा टाळलेलं बरं असतं. वाईन आणि बियर याच्यामध्ये त्या मानाने अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे शरीराला होणारे अपाय आणि लिव्हरला होणारे अपाय हे सुद्धा कमी असतं. आपण आता दारूचं वर्गीकरण केलं, पण कोणत्या लोकांना अल्कोहोलमुळं आजारांचा धोका जास्त होऊ शकतो? म्हणजे तुम्ही जर या सगळ्याचं वर्गीकरण करत असाल तर तरुण आणि मग त्यानंतरचं जे सगळं अगदी तरुण आधीच पण खूप मुलं हे करतात आणि त्यानंतर पण अति त्याचं सेवन केल्यामुळं कशा पद्धतीनं किती त्या वर्गीकरणात कशा पद्धतीने त्याचा धोका संभवत असतो? खरं सांगायचं तर काही पॉप्युलेशनला म्हणजे काही वर्गातल्या लोकांना दारू टाळलेली नेहमी योग्य असते. आणि ते रुग्ण म्हणजे ज्यांना शुगर आहे, लॉंग टर्म शुगर आहे, किंवा ज्यांचं वजन खूप वाढलेलं आहे आणि पूर्वीपासून काही लिव्हरचा आजार आहे, जसं की क्रोनिक व्हायरल हेपॅटायटिस म्हणजे आधी हेपॅटायटिसचा आजार आहे, हेपॅटायटिस बी आणि सीचा. तर अशा रुग्णांना अतिरिक्त धोका संभवतो. तर अशा रुग्णांनी बिलकुल अल्कोहोलचं घेणं टाळलं पाहिजे, कारण ऑलरेडी एक धोका असताना लिव्हरच्या आजाराचा त्यावरती जर अल्कोहोल घेतलं तर त्यांना ॲडव्हान्स लिव्हर डिसीज होण्याची संभावना अत्यंत अधिक असते. त्याच्यामुळे ज्यांचं वजन जास्त आहे, डायबिटीज आहे किंवा पूर्वीपासून चालत आलेला व्हायरल हेपॅटायटिसचा आजार आहे, अशा रुग्णांनी बिलकुल अल्कोहोलचं सेवन टाळलं पाहिजे. तुम्ही हे आता सांगितलं ज्या आजारांमुळं जर हे आजार असतील तर मग अल्कोहोल घेणं हे योग्य नाही आहे, पण अशी कोणती आजार आहेत ज्याच्यामुळे तुम्ही पूर्णपणे हे बंदच केलं पाहिजे की हे पिणंच नाही? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिरोसिस ऑफ लिव्हर. ज्यांना ऑलरेडी सिरोसिस आहे त्यांनी अल्कोहोलचं सेवन अत्यंत टाळलं पाहिजे, कारण ते सिरोसिस होईपर्यंत ते मध्ये असलं तर एकदा सिरोसिस झाल्यानंतर ते रुग्णासाठी विष होऊन जातं. त्यामुळे ज्यांचं ऑलरेडी सिरोटिक लिव्हर आहे त्यांनी तर बिलकुलच ते टाळलं पाहिजे. आणि जे मी तुम्हाला आधी सांगितलं त्या रुग्णांना अत्यधिक धोका संभवतो, त्या रुग्णांनी त्याचं सेवन करणं टाळलं पाहिजे. बरं, पण ज्यांना प्यायची आहे किंवा मग ज्यांना सवय आहे त्यांनी त्याचं प्रमाण किती ठेवावं असं काही आहे? तुम्ही काही वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं जसं की नो अल्कोहोल इज सेफ फॉर द लिव्हर, त्यामुळे ते टाळलेलं बरं. परंतु जे अतिशय कमी प्रमाणात घेतात त्यांना सुरुवातीचा आजार होतो, म्हणजे जसं की फॅटी लिव्हर होते, ज्याच्यामध्ये लिव्हरवरती फॅटचा थर जमा होतो. आणि जर काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून आपण घेत असाल तर त्यामध्ये फॅटचा थरही जमा होतो आणि नंतर सुजही यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे लिव्हरचे एन्झाईम्स आपले वाढतात. आणि असे बरेच रुग्ण माझ्याकडे येतात ज्यांच्या रिपोर्ट्समध्ये लिव्हरचे एन्झाईम वाढलेले असतात आणि ते मला म्हणतात की डॉक्टर साहेब आमचे लिव्हर एन्झाईम वाढले, काय करावं? तर त्यांना हिस्ट्री घेतली असता आपल्याला कळून येतं की हे अल्कोहोलमुळे झालेलं आहे. मग सांगता काय अशा रुग्णांना? आम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्यांना सांगतो की तुम्ही अल्कोहोलचं प्रमाण टाळावे, अल्कोहोलचं सेवन टाळावे. आणि अशा रुग्णांना जर त्यांनी अल्कोहोलचं सेवन टाळलं तर लिव्हर पूर्ववत होऊ शकतो. बरं, याला जोडून पुढे प्रश्न आहे, दारूमुळे होणारे लिव्हरचे आजार दारू सोडल्यानंतर पूर्णपणे बरे होऊ शकतात का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा खूप रुग्णांना असतो की आता आम्ही दारू बंद केली आहे, अल्कोहोल बंद केलं आहे, आमचा लिव्हर पूर्ववत होईल का? बरोबर. तर अर्ली स्टेजमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं फॅटी लिव्हर आणि अल्कोहोलिक हेपॅटायटिस याच्यामध्ये साधारणपणे दारू सोडल्यानंतर लिव्हर पूर्ववत होतं. परंतु जर आपल्याला जर ॲडव्हान्स लिव्हर डिसीज असेल आणि लिव्हरचं जर सिरोसिस झालं असेल तर अशा रुग्णांना मात्र दारू सोडल्यानंतरही ते लिव्हर पूर्ववत करणं साधारणपणे ते होत नाही. अशा रुग्णांना साधारणपणे आम्हाला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट द्यावी लागते आणि मग ते आयुष्यभर त्या रुग्णांना ते सिरोसिस्टिक लिव्हरमध्ये जगावं लागतं. पण मग याची लक्षणं काय नेमकी असतात की एकदा तुम्हाला लिव्हरचा आजार झाला तर मग त्याची लक्षणं कशा पद्धतीनं रुग्णांमध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीनं पुढे येतात? साधारणतः फॅटी लिव्हर सुरुवातीच्या स्टेजमध्ये काही लक्षणं आढळून येत नाही, परंतु जसं आपलं लिव्हरचं डिसीज ॲडव्हान्स होतो तसं
आपल्याला कावीळ होणे, पायावरती सूज येणे, पोटामध्ये पाणी होणे आणि कधीकधी रुग्णांना रक्ताची उलटी किंवा आपण त्याला हेमॅटॅमिसिस म्हणतो ते सुद्धा होऊ शकतं किंवा काळी शौचास होणे. तर हे साधारणतः जर ॲडव्हान्स लिव्हर डिसीज असेल तर हे लक्षणे दिसून येतात. परंतु अगदी सुरुवातीच्या स्टेजला थोडं विकनेस जाणवणे, फटीग जाणवणे, विकनेस, भूक न लागणे असे सुरुवातीचे आणि हलका कावीळ होणे हे सुरुवातीचे लक्षणं असतात. त्यामुळे अर्ली स्टेजमध्ये हा साधारणपणे लक्षणं दाखवत नाही आणि जेव्हा एकदा आजार बळावतो त्यानंतर मग लक्षणं दिसून येतात. अगदी अनेक जणांचं हे म्हणणं आहे की दारू आम्ही पित नाही तरी पण आम्हाला लिव्हरचे आजार होऊ शकतात. मग दारू न पिणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा लिव्हरचे आजार होऊ शकतात का, हा पहिला प्रश्न आहे. आणि जे नाही पित त्यांना हे आजार कशामुळं होतं? तुम्ही म्हणताय आता अल्कोहोल पिल्यामुळं अशा पद्धतीचे आजार होतात, पण काही ना, जसं सिगारेटचं हे उदाहरण आहे, नाही पित तरी पण त्यांना कर्करोगाचे लक्षणं सगळे आढळतात. तर मग अशा या सगळ्या केसमध्ये तुमचं काय मार्गदर्शन असतं? हा एक कॉमन प्रश्न आहे. तर जे रुग्ण अल्कोहोलचं सेवन करत नाही त्या रुग्णांनाही लिव्हर डिसीजचा धोका नक्कीच संभवतो. बाकीचे जे कारणं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला लिव्हरचे आजार होऊ शकतात त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं वाढलेलं वजन, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये नॉन अल्कोहोलिक स्टियाटोहेपेटायटिस किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम असोसिएट लिव्हर डिस्फंक्शन म्हणतो, ते होऊ शकतात. दुसरं कारण म्हणजे व्हायरल हेपॅटायटिस. व्हायरल हेपॅटायटिस म्हणजे ज्या रुग्णांना हेपॅटायटिस बी आणि सीचं इन्फेक्शन बऱ्याच वर्षापासून आहे अशा रुग्णांना लिव्हरचा आजारांचा धोका संभवतो. किंवा काही आपल्याला जेनेटिक डिसऑर्डर्स असतील, जसं की विल्सन्स डिसीज आहे किंवा ॲटोइम्यून लिव्हर डिसीज असतील तर अनुवंशिक हे आजार असतात, त्यांनाही लिव्हरच्या आजारांचा धोका संभवतो. म्हणजे लिव्हर अल्कोहोलच्या व्यतिरिक्त बरीच सारी कारणं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला लिव्हरचा आजार होऊ शकतात. बरं, तुम्ही पुण्यामध्ये शिक्षण घेतलं आहे, पुण्यामध्ये पण काही अनेक वेळा काम केलेलं आहे, संभाजीनगरमध्ये आता तुम्ही काम करताय. अशी कोणती केस आहे या सगळ्या याच्यामध्ये की जी तुम्हाला आता सांगावीशी वाटते की त्याच्यामुळं तुमची जी, म्हणजे काही रुग्ण असतात जे आपल्याला आयुष्यभरासाठी एक शिकवण पण देतात आणि आठवणीत अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील? नक्कीच. आत्ताच माझ्या रिसेंटली 2 महिन्यापूर्वी एक रुग्ण रक्ताची उलटी होऊन माझ्या इमर्जन्सीमध्ये ॲडमिट झाला होता हॉस्पिटलच्या. आणि मी जेव्हा त्याला इव्हॅल्युएट केलं तेव्हा ते लिव्हर सिरोटिक आढळलं. आणि तो एक 60तला एकदम साधं जीवन जगणारा माणूस होता आणि त्याने कधी अल्कोहोलचं सेवन केलं नाही. तर पण ते लिव्हर सिरोटिक होतं. आणि मग त्यांना प्रश्न पडायला लागले की मी कधी अल्कोहोलचं सेवन केलं नाही तर हे लिव्हर कसं सिरोटिक झालं. तर मी त्यांची टेस्ट केली तर ते डायबिटिक होते, कारण कधी तपासलंच नाही आणि थोडं वाढलेलं वजन होतं. तर अशा रुग्णांमध्ये ते नॅश म्हणून आजार असतो, जसं मी तुम्हाला सांगितलं, नॉन अल्कोहोलिक स्टियाटोहेपेटायटिस. तर अशा रुग्णांनाही लिव्हरचा आजारांचा धोका समोर आणि ते सिरोटिक लिव्हरसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे फक्त अल्कोहोलच हेच कारण नाही आहे, तर इतरही कारणं आहेत ज्यामुळे ते सिरोसिस ऑफ लिव्हर होऊ शकतं. पण मग आता तुम्ही 60 वर्षाच्या वरील व्यक्ती तुमच्याकडे आला असं म्हणताय, आत्तापर्यंत तुमच्याकडचे येणारे रुग्ण ही किती वयोगटातील आहेत? कमी वयोगटातील आहेत, मध्यम की मग त्यानंतरचे आहेत? साधारणतः तरुणांचा ओघ जास्त असेल. साधारणतः सिरोटिक रुग्ण 40च्या आसपास सापडतात, कारण जे खूप अत्यधिक प्रमाणात अल्कोहोलचं सेवन करतात, टीनएजपासून सुरू करणारे रुग्ण आहेत. ते जोपर्यंत 40पर्यंत जातात तोपर्यंत त्यांचं लिव्हर बऱ्यापैकी ॲडव्हान्स डॅमेज होऊन झालेलं असतं आणि त्यांना सिरोटिक आजार होऊन जातो. काही रुग्ण अतिशय कमी वयात असतात, जसं की 25मध्ये, तर त्यांना मध्यम स्वरूपाचं म्हणजे अल्कोहोलिक हेपॅटायटिस हा आजार होतो. त्यामुळे आणि जो खूप ॲडव्हान्स आजार असतो 60 नंतर, तो खूप वर्षांचं दारूंचं सेवन करणाऱ्या रुग्णांना साधारणतः होतो. अल्कोहोलिक हेपॅटायटिस हे पण एक खूप मॉर्बिड कंडिशन आहे, म्हणजे रुग्णाला त्रास देणारे आजार आहे. एक जो रुग्ण 5-7 वर्षापासून अल्कोहोलचं सेवन करतो किंवा खूप अल्कोहोल जास्त प्रमाणात घेतोय खूप शॉर्ट स्पॅनमध्ये, त्यांना हा अल्कोहोलिक हेपॅटायटिस नावाचा आजार होतो आणि जीवाला धोका निर्माण करणारा हा आजार आहे. असं वैद्यकीय क्षेत्रामध्ये असं सांगितलं जातं की अल्कोहोलिक हेपॅटायटिसचा जीवाला जास्त धोका संभवतो रादर दॅन अल्कोहोलिक सिरोसिसमध्ये. बरं, जर आपण याच्यामध्ये अनेकदा आपण वयाची अट अनेक गोष्टींसाठी बंधनकारक असते. अल्कोहोलमध्ये जर वयाची अट लावली तर तुम्हाला काय वाटतं, टीन एजमध्ये घेणारे त्यांचा लिव्हर सक्षम असतो अल्कोहोलसाठी की मध्यम असतात त्यांच्यासाठी सक्षम असतो, आणि नंतर मग जेव्हा वृद्ध आणि यांच्यासाठी तर तेवढं सक्षम नसणार लिव्हर? पण कोणतं वयोगटापासून तुम्हाला ते साधारणतः तुम्हाला जर प्यायची आहे तर मग तुम्ही कसं त्याचं हे कराल, विश्लेषण कराल?
ॲक्च्युली लिव्हर वयोगट साधारणतः कसं आहे म्हणजे अगदी तुम्ही टीन एजमध्ये जर पाहिलं तर तरी तुम्हाला जास्त धोका संभवतो म्हणजे कोणत्या याच्यामध्ये जास्त धोका संभवतो म्हणजे त्यानुसार आपलं प्रेक्षक म्हणतात की हां की हां बाबा तू आता घेऊ नको. ॲक्च्युली कसं आहे टीन एजमध्ये हे एक जे सगळ्यात वल्नरेबल एज आहे. त्याच्यामध्ये व्यसन लागण्याची संभावना सगळ्यात जास्त असते. बरोबर. त्याच्यामुळे आणि पुढचं सगळं आयुष्य पडलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांनी माझं सजेशन आहे की टीन एजमध्येच आपण तो व्यसन आणि धोका टाळलेला बरा आणि अल्कोहोलचं सेवन न केलेलं कधी पण योग्य आहे. ही आपली चर्चा ऐकून आपल्या प्रेक्षकांनी एक कॉल केलेला आहे. निकिता पाटील मुंबईवरून जोडले गेलेले आहेत. निकिताजी स्वागत आहे. तुमचा प्रश्न विचारा, डॉक्टर उत्तर देतील त्यावर. अच्छा, माझा असा प्रश्न आहे की लिव्हर सिरोसिस हा याचा जो स्टेज आहे हा कोणत्या स्टेजला हा क्युरेबल आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं, लिव्हर सिरोसिस साधारणपणे लिव्हर रिव्हर्सिबल नाही. त्यामुळे जी डॉक्टरांची ट्रीटमेंट असते ती सपोर्टिव्ह ट्रीटमेंट असते की जे काही कॉम्प्लिकेशन होतील, जसं की पोटामध्ये पाणी होणे, पायावर सूज येणे, रक्ताची उलटी होणे, तर असे सगळे कॉम्प्लिकेशन साधारणपणे डॉक्टर त्याचे मॅनेज करतात. आणि लिव्हर सिरोसिसवरती डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे जर आपला लिव्हर सिरोसिस ॲडव्हान्स झाला असेल तर त्याच्यावरती ट्रान्सप्लांटचा उपाय केला जातो. अर्ली स्टेजमध्ये युजली मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे औषध गोळ्यांनी ट्रीटमेंटनी साधारणतः रुग्ण व्यवस्थित राहतो, ठीक राहतो. परंतु जर खूप ॲडव्हान्स झाला असेल तर त्याला ट्रान्सप्लांटचा हे नक्कीच ऑप्शन आहे आपल्याकडे. अगदी पुन्हा एकदा आपलं जे मगाचं प्रश्न होतं ते अपूर्ण होतं ते आपण पुन्हा एकदा पूर्ण करूया की जसं मी म्हटलं, तुम्ही म्हटलात की कोणतं टीन एजमध्ये घेणंच हे अल्कोहोल योग्य नाही आहे. बरोबर. तर मग असं घातक कोणत्या वयोगटाला जास्त असतं अल्कोहोलचं? जसं मी तुम्हाला सांगितलं की अबाव 60 इयर जे वजन वाढलेलं असतं, बरोबर, त्या रुग्णांना, कारण वजन ॲज युअर एज ॲडव्हान्सेस ओबेसिटी टेन टू इन्क्रीज, तर त्या रुग्णांना अल्कोहोलचं प्रमाण जास्त, अल्कोहोल घेणं जास्त घातक असतं. त्यामुळे त्यांनी ते टाळलेलं. आणि टीन एजच्या नंतर म्हणजे 20, 22, 25 याचं जर तुम्ही वयोगट सांगायचं झालं तर कसं की बाबा हां तुम्ही 20च्या आधी किंवा मग 25च्या आधी त्याला जास्त धोका आहे? हो, नक्कीच 20च्या आधी जास्त धोका आहे, कारण तो बिंज अल्कोहोलचं प्रमाण ह्या टीन एजमध्ये जास्त आढळतं. आणि बिंज अल्कोहोल म्हणजे खूप एका वेळेला खूप जास्त अल्कोहोल घेण्याचं प्रमाण टीन एजमध्ये जास्त आढळतं. त्यामुळे त्यांना अल्कोहोलिक हेपॅटायटिस होण्याचं जास्त संभावना असते. त्यामुळे त्यांनी ते टाळलेलं नेहमीच बरं आहे. डॉक्टरीय प्रश्नाकडे वळूया आपण. सिरोसिस ऑफ लिव्हर म्हणजे नेमकं काय आहे? ते जर अगदी साध्या पद्धतीनं सांगायचं झालं तर तुम्ही कसं सांगाल? एकदम सोप्या भाषेत जनसामान्याला समजावं नसं तर आपलं लिव्हर साधारणपणे एक स्पंजसारखं असतं. त्याला सारखी इंजुरी होऊन ते जेव्हा हार्ड आणि टणक होतं त्याला आपण सिरोसिस म्हणतो, सोप्या भाषेत सांगायचं तर. आणि मग हे झाल्यानंतर काय होतं तर लिव्हरचे जे नॉर्मल फंक्शनिंग असतात आपल्या शरीरामध्ये ते सगळं अफेक्ट होतात. तर लिव्हरचे नॉर्मल फंक्शनिंग काय? तर आपल्या शरीरामध्ये प्रोटीन तयार करणे, आपल्या शरीरामध्ये कोॲग्युलेशन फॅक्टर म्हणजे आपलं रक्त पातळ होणे म्हणून काही कोॲग्युलेशन फॅक्टर्स तयार करणे, आणि अजून बरेचसे फंक्शन असतात. मग ते सगळे अफेक्ट होतात. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्यामुळे आपल्या पोटामध्ये पाणी होणे, रक्ताची उलटी होणे, हे सगळे आपल्याला कॉम्प्लिकेशन निर्माण होतात. होण्याची कारणं कोणती आहेत? लिव्हर सिरोसिसचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अल्कोहोल. आपल्या इथे अल्कोहोल हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. काही वेस्टर्न कंट्रीजमध्ये आता ओबेसिटीचं प्रमाण वाढत असल्यामुळे नॅशचं एक महत्त्वाचं कारण आहे. काही रुग्णांना हेपॅटायटिस बी आणि सीच्या रुग्णांना लॉंग टर्म जर हेपॅटायटिस बी आणि सी असेल, क्रोनिक हेपॅटायटिस बी आणि सी, तर त्यांनाही सिरोसिसचा धोका संभवतो. आणि ऑटोइम्यून लिव्हर डिसऑर्डर म्हणजे आपलीच बॉडी आपल्या लिव्हरवरती अटॅक करते, त्याला आपण ऑटोइम्यून लिव्हर डिसऑर्डर म्हणतो. अशा रुग्णांनाही लिव्हर सिरोसिसचा धोका संभवतो. तर ही सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला लिव्हर सिरोसिस होऊ शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण जे वी कम अक्रॉस इज अल्कोहोल. बरोबर. पण लक्षणं कशी रुग्णांमध्ये आढळतात किंवा मग लक्षणं कशा पद्धतीनं समजावी रुग्णाने की हे झालेलं आहे तर आपल्याला डॉक्टरांकडे जावं? अर्ली स्टेजमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं फारशी लक्षणं आढळत नाहीत. विकनेस जाणवतो, थकवा जाणवतो, भूक कमी लागते, हे हलक्या मध्यम स्वरूपाचा कावीळ येतो किंवा पायावर थोडीशी सूज येते. परंतु जेव्हा आजार बळवतो आणि थोडा ॲडव्हान्स होतो तेव्हा पोटामध्ये पाणी व्हायला लागतं, पोट फुगायला सुरू होतं, पायावरती जास्त प्रमाणात सूज येते, डोळ्याला तीव्र स्वरूपाचा कावीळ होतो. आणि कधीकधी जर खूपच ॲडव्हान्स स्टेज असेल तर रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो. आणि हे सगळे ॲडव्हान्स स्टेजचे लिव्हरचे लक्षण आहेत, सिरोसिसचे लक्षण आहेत. बरं, लिव्हर सिरोसिस हा आजार
रिव्हर्सिबल आहे का आणि या आजारावरती काय आणि कसे उपचार केले जातात? जसं आपल्याला आपल्या प्रेक्षकांनी एक प्रश्न विचारला, साधारणपणे लिव्हर सिरोसिस रिव्हर्स होत नाही. खूप अर्ली स्टेजमध्ये असेल तर थोडंसं फायब्रोसिस रिव्हर करता येऊ शकतं, परंतु साधारणपणे लिव्हर सिरोसिस इज इनरिव्हर्सिबल. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की सिरोसिस झाल्यानंतर ट्रीटमेंट ही मेनली सपोर्टिव्ह असते. आणि जर आपल्याला डेफिनेटिव्ह ट्रीटमेंटकडे जायचं असेल तर लिव्हर ट्रान्सप्लांट इज अन ऑप्शन. म्हणजे आपल्याला लिव्हर बदलून घेणं हे एक त्यावरती उपाय आहे, परंतु तो अत्यंत खर्चिक आणि मानसिक आणि शारीरिक रुग्णावरती ताण देणारा, आर्थिकदृष्ट्या ताण देणारा हा उपाय आहे. पण मग हे असा आजार झाल्यानंतर आहार कशा पद्धतीने घ्यावा की तुम्ही त्या तुमचं नेहमीचं दिनक्रम हे अशा पद्धतीच्या आहाराने असावं, तर आहार कोणतं घ्यावं? लिव्हर सिरोसिस रुग्णांमध्ये साधारणपणे हाय प्रोटीन आणि लो साल्ट, म्हणजे आपल्या आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त पाहिजे आणि मिठाचं प्रमाण कमी पाहिजे, जेणेकरून आपल्याला शरीराची जी लिव्हरचे जे फंक्शनिंग अफेक्ट झालं आहे त्याला कॉम्पन्सेट करता येईल. म्हणून अशा रुग्णांना साधारणपणे आम्ही प्रोटीन पावडर सप्लिमेंट करता येतात किंवा अंड्यांचं प्रमाण एग व्हाईट ज्याला म्हणतो आपण ते आहारामध्ये बदल करून जास्त घेण्यास सांगतो. आणि त्यांचा आहार हा नॉर्मलीपेक्षा कमी मिठाचा असावा. बिलकुल मीठ नसावा असं नाही, एक चवीपुरतं कमी मीठ चालेल, कमी मिठाचा आणि जास्त प्रोटीनचा आहार असावा त्यांनी. आणि अशा रुग्णांनी स्मॉल फ्रिक्वेंट मील घ्यायला पाहिजे. रात्री झोपताना उशिरा आहार घेतला पाहिजे, म्हणजे लेट नाईट फूड स्नॅक्स आर रिकमेंडेड फॉर देम, कारण त्याच्यामध्ये लिव्हर आजारामध्ये ग्लुकोजेनेसिस निओजेनेसिस म्हणजे लिव्हरमध्ये जी शुगर तयार होते ती कमी होते. त्यामुळे लेट नाईट स्नॅक्स आर रिकमेंडेड फॉर देम सिरोसिक पेशंट. तर हाय प्रोटीन, लो सॉल्ट आणि स्मॉल फ्रिक्वेंट म्हणजे थोडा आहार जास्त वेळेला घेणे आणि लेट नाईट खाणे हे रिकमेंडेड आहे. बरं, या आजाराची धोक्याची लक्षणं कोणती आहेत? लिव्हर सिरोसिस झालेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना काही धोक्याची लक्षणं नक्कीच माहिती पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला रक्ताची उलटी होणे किंवा आपल्याला कॉफी कलर्ड वॉमिटस होणे हे एक धोक्याचं लक्षण आहे. दुसरं, आपल्या शौचामध्ये जर आपल्याला ब्लॅक कलर काळी शौचास होत असेल तर हे रुग्णांनी आणि त्याच्या नायकांनी याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. का हे सजेस्ट करतं की आपल्या कुठेतरी आपल्या GIT-मध्ये गटमध्ये ब्लिडिंग होतं आहे, तर हे एक धोक्याचं लक्षण आहे. दुसरं, रुग्ण सारखा बेशुद्ध पडत असेल तर हे पण एक आपल्याला सुतोवाच करतं की एक आपल्याला त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढची ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे. तर असे सगळे रुग्ण ज्यांना सिरोटिक लिव्हर आहे त्यांनी ह्या गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्यावं आणि जर काही असं असेल तर डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा. अगदी. लिव्हर ट्रान्सप्लांट ही उपचार पद्धती लिव्हर सिरोसिस रुग्णांना करता येऊ शकते का, आणि ती करता येत असेल तर ती कधी केली जावी आणि त्यातले फायदे आणि तोटे जर सांगायचे झाले तर ते कसे सांगाल? लिव्हर ट्रान्सप्लांट ही अत्यंत अत्याधुनिक उपचार पद्धती आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं सिरोसिस ऑफ लिव्हर इज जनरली नॉन रिव्हर्सिबल. तर अशा रुग्णांना लिव्हर ट्रान्सप्लांट केलं जातं जेव्हा लिव्हर स्टेज ॲडव्हान्स होते, ज्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये डिकम्पन्सेटेड लिव्हर डिसीज आपण म्हणतो, ज्यामध्ये पोटावरती पाणी होणे, पायावर सूज येणे, अत्यधिक कावीळ होणे. अशा रुग्णांना लिव्हर ट्रान्सप्लांटची ऑप्शन नक्कीच उपलब्ध आहे, परंतु याचा तोटा म्हणजे हे अत्यंत खर्चिक उपाय आहे, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अत्यंत रुग्णावर ताण देणारा आहे आणि खूप लॉंग टर्म पेशन्स असावे लागतात त्या ट्रीटमेंटमधून जाण्यामध्ये. आणि दुर्दैव असं की ज्या रुग्णांमध्ये हा आजार जास्त आढळतो त्या रुग्णांना आर्थिक बाजू तेवढी सक्षम नसते, कारण अल्कोहोलचं प्रमाण ज्या रुग्णांमध्ये असतं ते ऑलरेडी दे आर फायनान्शियली ड्रेन्ड, त्यामुळे ते त्या उपचार पद्धतीपर्यंत साधारणपणे जाऊ शकत नाही. परंतु जर आपली तयारी असेल तर ते एक उपचार पद्धती नक्कीच अवेलेबल आहे. अगदी. ह्या चर्चेच्या समारोपाला जाताना अगदी शेवटचं प्रेक्षकांना काय आवाहन करा? सगळ्यात महत्त्वाचं प्रेक्षकांना आव्हान म्हणजे लिव्हरच्या दृष्टीने कुठल्याही प्रमाणात आपण अल्कोहोलचं किंवा दारूचं सेवन नक्की टाळलं पाहिजे. आणि ज्या रुग्णांना ऑलरेडी लिव्हरचा आजार आहे त्यांना दारू ही विष होऊन जाते, त्यामुळे त्यांनी ते नक्कीच टाळलं पाहिजे. अगदी. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि सविस्तरपणे चर्चा केलीत, यावरती उपाय कसे आहेत त्याबद्दल मार्गदर्शन केलात, त्याबद्दल धन्यवाद. आणि सोबतच त्यांनी प्रेक्षकांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे आपण ह्या चर्चेतून पाहिलेलं आहे आणि त्यासाठी तुमचे आभार आहेत. हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमासाठी वेळ झालेली आहे इथे थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.